नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। गारपीटग्रस्त शेतीची डॉक्टर हिना गावित यांनी केली पाहणी। सर्व नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सुद्धा थेट रुग्णालयातून व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांना दिला धीर। गारपीट आणि वादळी वाऱ्याने नंदुरबार तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची संसदरत्न डॉक्टर हिना गावित यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली। मुख्यमंत्री यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी संपर्क करीत असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान माजी मंत्री डॉक्टर आमदार विजयकुमार गावित यांनी सुद्धा थेट मुंबईतील रुग्णालयातून व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला आणि अधिकाऱ्यांना जागेवरच सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, इंद्रिहट्टी परिसरात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सोबतच मका, गहू, पपई या पिकांचेही नुकसान झाले। या सर्व नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी भाजपा माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली। नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त निधी त्वरित मिळावा अशी मागणी केली। या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले। रुग्णालयातून आमदार डॉक्टर गावित यांनी शेतकऱ्यांना धीर दिला। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रुग्णालयातून व्हिडिओ कॉलद्वारे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा संदर्भात सूचना केल्या, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला। शासन स्तरावर नुकसान भरपाईसाठी योग्य पाठपुरावा केला जाईल असे सांगून डॉक्टर गावित यांनी या प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला।